हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. तर आज होणार आहे माझं प्लॅन सी सेक्शन. आम्हाला डॉक्टरांनी सकाळी 7 वाजता बोलावलं होतं सी सेक्शनसाठी. कारण तुम्ही जर फर्स्ट पार्ट बघितला असेल डिलिव्हरी ब्लॉगचा, तर तुम्हाला माहीत असेल की आम्ही आता सकाळी आलेलो आहे 7 वाजता. आणि जर तुम्ही बघितलाच नसेल पार्ट 1 अजून, तर मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर तुम्ही नक्की बघा. सो आता आम्ही हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे. त्यानंतर मला जो हॉस्पिटलचा गाऊन वगैरे आहे तो त्यांनी दिला. सो मी तो वेअर केलाय आणि त्याच्यानंतर जी प्रोसेस असते सी सेक्शनच्या आधी ती स्टार्ट झालेली आहे. तर आता फायनली मला ॲडमिट केलेलं आहे आणि मला माहीत नाही का, पण मी खूप इमोशनल होत होते. मला नुसतं रडायलाच येत होतं कारण सानूकडे बघून. सो मला माहीत होतं हे होणारच आहे डिलिव्हरीच्या दिवशी, कारण एवढ्या दिवस जे मनामध्ये साचून ठेवले ते एक ना एक दिवस बाहेर येणार हे माहीतच होतं. सो मम्मी मला आधार देत होती की नको रडू, सगळं व्यवस्थित होईल. पण मला सानूकडे बघून असं खूप इमोशनल टाइप वाटत होतं की त्यानंतर मला तिला घेता नाही येणार थोडा दिवस आणि सगळं अटेन्शन सेकंड बेबीकडेच असतं. सो थोडं का होईना फर्स्ट बेबीकडे आपलं दुर्लक्ष होतंच एका आईचं. का होतं म्हणजे होतं. किती आपण नाही म्हणलं तरी सगळे असतातच. पण तरी एका आईचं होतंच थोडंफार दुर्लक्ष. कारण सगळं जे काही अटेन्शन असतं ना ते सेकंड बेबीकडेच असतं. कारण ते पूर्णपणे आपल्यावर डिपेंड आहे त्यामुळे. आणि सो आता इथे मला ॲडमिट वगैरे केलंय आणि डॉक्टरांनी सांगितलं आधी की 7 वाजता आले की मग जे काही डॉक्युमेंट्सचं काम असेल ते सगळं होणार आणि 9 वाजता सीझर करायला घेणार. सो 1 तास जे काही असेल ते ॲडमिट, जे काही सलाईन्स वगैरे असतात त्या चालूच होत्या 1 तास कंटिन्यू. काही तासात बाळा आपल्या हातात आली आहे. एवढी तहान लागली ना, भूक पण लागली, तहान पण लागली, जसा कोरडा पडलाय पूर्ण. तासात बाळा आपल्या हातात. किती वाजले रे? 8:15. तिथं पण तोच नाही, इन्फेक्शन, ॲलर्जी वगैरे. तिथे पण इंजेक्शन दिले ते, म्हणजे काय ॲलर्जी वगैरे होते का बघतात ना पेशंट. बिस्किट मम्मी कुठे ग? मम्मीला तुला खायचे बिस्किट? काय खाते सांगू? तिला रुमाल पण आणला आहे का त्याच्यात? आपण किती वाजता आलो? 7 वाजता आलो ना. तर आत्ता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे आणि आम्ही 7 वाजता आलो. त्यानंतर मग डॉक्टरांनी डायरेक्ट आता ॲडमिट वगैरे केलं आहे आणि 9चा टायमिंग दिला आहे. 9 वाजता डायरेक्ट ओटीमध्ये घेऊन जाणार आहे. बघू काय होते. आणि सानू इथे बसली आहे, बिस्किट खाते. सानू हाय तर बघू आता. ड्रेस वगैरे सुद्धा चेंज केला आहे, सगळं ॲक्सेसरीज, इयरिंग्स, क्लिप्स वगैरे सगळं काढलं, फक्त रबरने टाय केले इयर्स. माझं सानूच्या वेळी सुद्धा सी सेक्शन झालेलं आहे, पण तरीही मला सेकंड सी सेक्शनच्या टायमिंगला खूप भीती वाटत होती. आणि मला मेन म्हणजे इतकी भूक लागली होती आणि तहान सुद्धा खूप लागली होती. कारण मी रात्री 12 वाजल्यापासून काहीच खाल्लं नव्हतं आणि पाणी सुद्धा पिले नव्हते. आणि मला इतकी तहान लागली होती आणि एक घोट पाणी सुद्धा देणारच नव्हते.
तर बघा इथे कसं आता सानूचा डान्स सुरू झालेला आहे आणि नुसतं गाणं वगैरे कुठलंही ऐकलं ना की लगेचच डान्स सुरू झालाच पाहिजे. आणि जसं आपण सांगू ना तसं तसं बरोबर करते. आपण म्हणलं ना की हात वर कर, हात वर कर, बरोबर हात वर करून डान्स करते. बघा कसं माझं पिल्लू डान्स करते आणि कशावर पण डान्स करते. तिला असं कुठलं गाणं पाहिजेच असं नाही. कुठल्याही सुरावर नुसते तालावर डान्स करायलाच आवडतं तिला. आणि आता हे नवीनच शिकली कमरेवर सुद्धा हात ठेवून बघा कसं डान्स वगैरे चाललाय तिचा. सो बाळ येणार आहे तर सानू तर खूपच खुश आहे. सानूचा डान्स वगैरे आत्ताच सुरू झालेला आहे. तर तिला बघून बघून बघा माझ्या डोळ्यात असं म्हणजे ना अचानकच पाणी येत होतं. तुम्ही बघा व्हिडिओमध्ये इतकं काय काय चांगलं मस्त मस्त काय काय असं करून दाखवत होती डान्समध्ये. तर मला तिला बघूनच स्वतःला खूप आतून भरून येत होतं की तुम्हाला समजतच असेल की मला काय म्हणायचंय यार. मला खूप कसं तरी वाटत होतं आतून की आता काही तासातच मी ऑपरेशन थिएटरमध्ये जाणार. त्यानंतर मी माझ्या पिल्लूला घेऊ नाही शकणार लवकर. जसं आता घेते तसं. तर सगळंच माझ्या मनामध्ये चालू होतं. तर बघा इथे कसा माझ्या सानूचा डान्स चालू आहे आणि माझ्या तर अक्षरशः डोळ्यात पाणी चालू होतं. मी एकदम शांत फक्त आणि फक्त तिच्याकडे नुसती बघतच होते. मला असं वाटत होतं की नुसतं तिला भरभरून नुसतं बघतच राहावं माझ्या सानूकडे आणि एक नुसते काही ना काही वेगळं करून दाखवत होती. आणि त्यानंतर बघा मला रडणं कंट्रोलच झालं नाही. शेवटी ते बाहेर आलंच आणि सानूने बघितलं तर सानू बघा मम्माला म्हणते की मम्मा रडू नको, सगळं व्यवस्थित होईल. तू बाळ घेऊन बाहेर ये माझ्यासोबत खेळायला बाळाला. तू आता रडू नको. असं असं सगळं चालू होतं तिचं. आणि बघा ना कशी माझ्या डोक्यावरून हात फिरवते. खरंच लेकीची मायाच वेगळी असते खरंच. तर तिला काही अजून एवढं बोलता येत नाही. फक्त एक शब्द बोलते ती. पण तिचे जे शब्द आहेत ना ते खरंच ऐकून असं वाटतं की ऐकावतच राहावं सारखं. आणि बघा कसं चाललंय मला खुश करण्याचं. मी रडतीये म्हणून मला हसवण्याचे प्रयत्न बघा माझ्या पिल्लूचे. त्यानंतर सानू तर फायनली झोपली. खूप रडली ती नंतर. त्यानंतर मग ती झोपली. झोपेला आलेली. त्यानंतर मग डॉक्टर वगैरे आले. चेकअप वगैरे केलं डॉक्टरांनी आणि थोडा वेळ सलाईन असंच चालू राहू दे म्हटले. कारण एनेस्थेसियाचे डॉक्टर नेमकं आजच लेट झाले होते. आणि त्यानंतर मग माझी आजी घरीच होती. आम्ही सगळे आलो होतो. तर आजी म्हणाली होती की मी जेव्हा डिलिव्हरीला तुला घेऊन जाणार असेल त्याच्या थोडा वेळ आधी येते. कारण घरी पण कॅट्स वगैरे आहेत. त्यामुळे मग आजी थोडी लेट आली. तर मला आजीला बघून पण खूप इमोशनल टाइप वाटत होतं की कारण लहानपणापासून आजीचा आणि माझा बॉन्ड खूप छान आहे. त्यामुळे मला तिला बघून पण खूप मन भरून आल्यासारखं झालं की आता ऑपरेशनला जायचंय. तेच मला आजी म्हणत होती की काय झालं? का रडतीये? रडू नको. तर मी तेच म्हणत होते की आता जायचंय. डॉक्टर पण आलेत एनेस्थेसियाचे. सो सगळं माझ्या मनामध्ये चालू होतं आणि रडू नको म्हणत होती. तर तेवढ्यात मला खूपच रडायला आलं आणि तेच काय करणार आता. शेवटी ज्या दिवसाची आम्ही वाट बघत होतो, दिवस तर फायनली आलाय. पण हे सगळं होणार होतं हे मला आधीच माहीत होतं. कारण भीती वाटत होती आतून. सी सेक्शन असं ठरवून प्लॅन करून सी सेक्शनला जाताना हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे. कारण मागच्या वेळी अचानक एक म्हणजे इमर्जन्सी डिसिजन घ्यावा लागला होता. सो त्यामुळे एवढं काही वाटलं नव्हतं. पण ठरवून सी सेक्शनला जायचं म्हणजे मला भीतीच वाटत होती. आणि सगळं त्यानंतरचं कसं होईल, काय होईल मॅनेज सगळं डोक्यात चालू होतं. आणि हसबंड बघा इथे माझ्या डोळ्यातलं पाणी कसं रुमालाने पुसतायत. तर सगळ्यात हा जो मोमेंट होता ना तो खरंच खूप वेगळा होता. खूप इमोशनल होता. आमच्या सगळ्यांसाठीच खूप टफ होता. त्यानंतर मग थोड्याच वेळात आता मला सांगितलं की ओटीमध्ये घेऊन जाणार आहे. त्यामुळे मला अजूनच भीती वाटत होती. मला सगळे सांगत होते की घाबरू नको, घाबरू नको. कारण अशा वेळी घाबरायचं नसतं. जर बीपी हाय किंवा लो झाला तर मग खूप जास्त प्रॉब्लेम होतो. पण त्यावेळी खरंच नाही कळत की आपण
आपल्याला काय होतंय, ते जे फीलिंग्स असतात ना त्याच वेगळ्या असतात खरंच. तर एवढंच मला सगळे तेच सांगत होते, की सगळं व्यवस्थित होईल, नको टेन्शन घेऊ. आम्ही सगळे आहे सानूकडे बघायला. तू काहीच घाबरू नको. आरामात जा, रडू नकोस, निश्चिंत जा. एवढंच मला सगळेजण सांगत होते. आणि मी तर माझ्या पिल्लूकडे नुसती बघत होते आणि नेमकं ती मला ओटीमध्ये जाताना झोपली होती. सो आता बघा इथे 11 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत आणि डॉक्टर एनेस्थीसियाचे जे होते ते खूप म्हणजे खूप लेट आले. त्यामुळे मग मला ओटीमध्ये सुद्धा खूप लेट घेऊन जाण्यात आलं. त्यामुळे मग फायनली एनेस्थीसियाचे डॉक्टर आले. त्यानंतर मग काय फटाफट प्रोसेस चालू झाली आणि जे सलाईन होतं ते अर्धच संपलं होतं. सो ते म्हणले होते, की एनेस्थीसियाचे डॉक्टर येईपर्यंत ही सलाईन चालू राहील. एनेस्थीसियाचे डॉक्टर आले आणि त्यानंतर सलाईन बंद केलं त्यांनी आणि मग काय आता तयारी चालू झालेली आहे ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्याची.